विदर्भात जर मी तुला म्हणालो श फार वापरत नाही, शचा ख होतो. त्यामुळे आता त्या मोठ्या गोट्या खेळतात ना, कंचे असतात ना, कंच्यापेक्षा एक मोठी असते, आमच्याकडे पखाण्याच्या गोळ्या म्हणतात, किंवा जी बरणी लोणच्याची असते तिला पखाण्याची बरणी म्हणतात. किंवा संबार, कोथिंबीरला संबार. तर संबार आम्ही एकदा शोधात बसलो आम्ही, तो म्हणजे लीळा चरित्रात संबारू घेऊन येऊ आहे असा शब्द आहे संबार आपला. कोथिंबीर मग किती जुना शब्द आहे. असे जे आपल्याला जे कंटिन्युटीचे पुरावे मिळतात. त्यामुळे माझ्या गावचा जर एखादा म्हणाला की संबार डाऊन मार्केट आहे आणि कोथिंबीर स्टँडर्ड आहे, तर त्याला सांगायला लागतं की अरे तू स्टँडर्ड आहेस बाळ, तू सर्वज्ञांची भाषा बोलतोय. आणि त्याचा अजून एक लीळा चित्राची गंमत काय झालेली की त्यांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. तुळपुळींची आहे आणि त्यांची अंकुळ नेरकरांची आता आली, आणि प्रत्येक आवृत्तीतनं तो थोडासा एखाद दोन वाक्य कमी जास्त आणि प्रसंग चालतात, पण त्यांची भाषा पण बदलते. त्यावेळेस मी ज्यावेळेस लोणारचं पुस्तक लिहायला भावे म्हणून एक नागपूरचे त्यांच्याकडनं मी ते मागितले रेफरन्स, तर हाच प्रसंग वेगवेगळ्या भाषेत थोड्याशा मराठीच्या फरकाने लिहिलेला आहे. आणि मग तो आम्हाला विदर्भात असल्यामुळे आम्हाला पटकन कळलं की अरे हे ना थोडं वर्ध्याच्या माणसाने लिहिलेलं आहे, हे थोडंसं बुलढाण्याच्या माणसाने लिहिलेलं आहे. त्यामुळे तो तसा लिंग्विस्टिक सर्व्हे पण आहे. कारण तसा लिंग्विस्टिक सर्व्हे आपल्याकडे ग्रिअर्सननी केलेला आहे. ग्रिअर्सनचा तो 1900चा तो खूप फेमस आहे, आणि त्याने प्रत्येक तालुक्यात साधारणतः कशी मराठी बोलल्या जायची याचे उतारे दिलेले आहेत. तो वाचायला पाहिजे. नंतर आता डेक्कननी केलं असणार आहे. तर त्यामुळे सांस्कृतिक धार्मिक पुनरुत्थान, तिच्यानंतर एक आद्य जीवनी म्हणून चक्रधरांचं खूपच स्थान आहे. आणि एक साधारणतः आध्यात्मिक कलाचा धर्म फारसा आडंबर न मांडणारा, हे त्यांचं महत्वाचं आहे.